उपवास काळातील दुसरा रविवार. दरवर्षी उपवास काळाच्या दुसऱ्या रविवारी ख्रिस्त सभा आपल्यापुढे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपांतराचं दृश्य ठेवत असते. प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतराचं दृश्य हे त्याच्या वैभवाचं चिन्ह आहे. आज देखील जेव्हा आपण होली लँडला टूर करतो, तेव्हा आपण जेव्हा या रूपांतराच्या डोंगरावर जातो, तेव्हा आज देखील आपल्याला एक वैभवाचा अनुभव तिथे येत असतो. जणू काही ढग आपल्या अवतीभोवती फिरतात आणि तिथे आपल्याला त्या वैभवाचा अनुभव येतो. हा वैभवाचा अनुभव किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं ध्येय. प्रभू येशू ख्रिस्त हा वैभवशाली आहे, हा परमेश्वराच्या वैभवामधला आहे, हे दाखविण्यासाठी हे रूपांतराचं दृश्य आपल्यापुढे निर्माण केलेलं आहे. आणि हे दाखवत असताना ख्रिस्त सभा आपल्यापुढे आणखीन एक सत्य ठेवण्याचा प्रयत्न करते, आणि ते म्हणजे की आपलंही ध्येय, आ डेस्टिनेशन इज ग्लोरियस. आपलं ध्येय हे वैभवशाली आहे, हे आपण अनुभवणं म्हणून त्यासाठी हा रूपांतराचा दृश्य आपल्याला या उपवास काळाच्या दुसऱ्या रविवारी देण्यात आला आहे. मात्र हे करण्यासाठी, वैभवाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला काल्वारीचा मार्ग, वधस्तंभ ह्याचा स्वीकार करावा लागेल. हेही सत्य आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपण वधस्तंभाचा मार्ग स्वीकारतो आणि आपण जेव्हा डोंगरावर जातो, म्हणजेच आपल्या वैभवाकडे जातो, तेव्हा आपल्याला हा रूपांतराचा अनुभव येत असतो. तो येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याविषयी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला अब्राहामाचं उदाहरण दिलेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायामध्ये आपल्याला अब्राहामाचं पाचारण ह्याविषयी सांगण्यात आलं आहे. आणि या अब्राहामाच्या पाचारणामध्ये अब्राहामाला परमेश्वर सांगतो, मी जे सांगतो तिथे तू निघून जा, तुझं जे आहे ते सगळं सोडून जा, लिव्ह अँड गो. ही आज्ञा परमेश्वर अब्राहामाला करतो आणि अब्राहाम परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागण्यासाठी तयार होतो. तो त्याचं जे वैभव होतं, त्याचं जे राहणीमान होतं, त्याचं जे ठिकाण होतं, ते आहे त्या स्थितीमध्ये सोडतो आणि परमेश्वर सांगतो त्याकडे तो आपलं ध्येय पुढे चालू ठेवतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील आपल्या जीवनामध्ये हे सत्य लक्षात ठेवायचं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या विश्वामध्ये, आपल्या दुनियेमध्ये न जगता परमेश्वर आपल्याला कुठे सांगत आहे, परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आपली दुनिया, आपलं जग सोडण्यासाठी आणि परमेश्वर सांगतो त्या वैभवशाली मार्गाने वाटचाल करण्यासाठी आपण तयार असले पाहिजेत. निश्चितच आपल्याला देखील रूपांतराचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. संत पॉल देखील त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्याला रूपांतराचा, वैभवाचा अनुभव आला असं वेगवेगळ्या पत्रामध्ये आपल्याला बोध करत आहे. आणि तो आपल्याला सांगत आहे की आपलं ध्येय, आपलं नागरिकत्व हे स्वर्गीय आहे आणि म्हणून आपण त्या उद्देशाने आपलं जीवन जगलं पाहिजे. ह्या जगातल्या वैभवामध्ये न गुंफता आपण जे सार्वकालिक वैभव आहे त्या सार्वकालिक वैभवाचा विचार केला पाहिजे आणि आपलं रूपांतर करून घेतलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिसरी गोष्ट शुभवर्तमानाद्वारे आपल्याला जणू काही दिसून येत आहे की प्रेषित हे वधस्तंभाच्या अनुभवामध्ये खचून जाऊ नये, निराश होऊ नये, त्यांचं ध्येय अपूर्ण राहू नये, म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना जणू काही उंचावण्यासाठी, त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची जणू काही वाट दाखवण्यासाठी ख्रिस्त सभा हा रूपांतराचा अनुभव आपल्यापुढे ठेवत आहे. की प्रेषितांना जसा अनुभव आला तसा अनुभव आपल्याला देखील येऊ शकतो आणि आपलं देखील परिवर्तन होऊ शकतं, आपलं रूपांतर होऊ शकतं आणि आपण आपलं जे ध्येय आहे म्हणजे सार्वकालिक जीवन
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी तयार केलेलं जे जीवन आहे त्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आपण तयार राहू शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या प्रायश्चित्त काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन मरण आणि पुनरुत्थानावर चिंतन करीत असताना ख्रिस्त सभा आपल्याला आपल्या रूपांतरावर चिंतन करण्यासाठी सांगत आहे. आपलं रूपांतर घडून आणण्यासाठी आपण प्रार्थनेद्वारे जणू काही आपण डोंगरावर जाऊन परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. त्यासाठी आपलं जे रोजचं जीवनक्रम आहे त्या जीवनक्रमामध्ये परमेश्वराला आपण काय स्थान देतो ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त प्रेषितांना घेऊन डोंगरावर गेला, तसंच आपण परमेश्वराच्या शोधासाठी किंवा परमेश्वराला भेटण्यासाठी परमेश्वरासाठी वेळ कसा काढतो त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. तिथे परमेश्वर आपल्याला सांगत आहे, माझी वाणी ऐका, मी जे सांगतो तसं करा. ते परमेश्वराचं वचन आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि मग त्या प्रार्थनेच्याच वातावरणात न राहता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजेच येशू ख्रिस्त या शिष्यांना घेऊन खाली येतो आणि त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करतो. तशा प्रकारे आपण आपलं दैनंदिन जीवनातले उपक्रम जे आहेत त्या दैनंदिन जीवनातल्या उपक्रमाद्वारे आपल्याला आपलं ध्येय जे आहे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहण्याचं, आपलं रूपांतर घडून आणण्याचं, त्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे. हा प्रायश्चित्त काळ त्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरावा. या प्रायश्चित्त काळामध्ये आपण देव शब्दावर चिंतन करून त्यावर मनन करून आपल्या जीवनाची जडणघडण करावी आणि आपलं परिवर्तन घडून आणावं, आपलं रूपांतर करावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपलं ध्येय स्वर्गीय आहे ह्याची जाणीव आपण सतत उराशी बाळगून तिथे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करूया.